त्याची पत्नी सीमा एका दुर्गम गावात त्यांच्या शेतातल्या घरी राहायला आले होते. शहर सोडून शांत वातावरणात काही दिवस घालवावेत असा त्यांचा विचार होता. घर जुने असले तरी ते निसर्गरम्य ठिकाणी होते आणि दोघांनाही ते खूप आवडले होते. पहिला आठवडा अगदी आनंदात गेला. दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री एकत्र जेवण करून गप्पा मारायच्या. पण जसा काळोख्या रात्रींचा काळ सुरू झाला तसे घरात विचित्र अनुभव येऊ लागले. एके रात्री जेवण झाल्यावर दोघे दिवाणखान्यात बसले होते. अचानक बाहेर जोरदार वाऱ्याचा आवाज येऊ लागला आणि घराच्या दारांना धडका बसू लागल्या. रमेशने दार उघडायला धाव घेतली, पण बाहेर कोणीच नव्हते. वाराही शांत झाला होता. दुसऱ्या रात्री सीमाला तिच्या खोलीत कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. तिने रमेशला उठवले आणि दोघांनी मिळून पूर्ण घर तपासले, पण त्यांना कोणीच दिसले नाही. असे प्रकार रोजच घडू लागले. कधी पायऱ्यांवर कोणीतरी चालल्याचा आवाज यायचा, तर कधी अचानक घरात थंड हवा जाणवायची. दोघांनाही भीती वाटू लागली होती, पण त्यांनी एकमेकांना धीर दिला होता. एक दिवस रमेशला घरात एक जुनी डायरी सापडली. ती डायरी त्या घराच्या पहिल्या मालकाची होती. त्या डायरीत त्याने त्याच्या कुटुंबासोबत घडलेल्या काही भयानक घटनांविषयी लिहिले होते. एका काळोख्या रात्री त्यांच्या लहान मुलाचा रहस्यमय मृत्यू झाला होता आणि त्यानंतर घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या. डायरी वाचून रमेश आणि सीमा खूप घाबरले. त्यांना समजले की या घरात नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यांनी ठरवले की आता इथे एक क्षणभरही थांबायचे नाही. त्याच रात्री त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. सामान आवरून ते बाहेर पडायला निघाले. जसे ते मुख्य दाराजवळ आले तसा दरवाजा आपोआप बंद झाला. त्यांना प्रचंड भीती वाटली. अचानक त्यांना त्यांच्या मागे कोणीतरी असल्याची जाणीव झाली. त्यांनी मागे वळून पाहिले तर त्यांना एक लहान मुलाची अस्पष्ट आकृती दिसली. ती आकृती त्यांच्याकडे हळूहळू येत होती आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना आणि असहायता दिसत होती. सीमा घाबरून किंचाळली आणि रमेशने तिला मागच्या बाजूला खेचले. त्यांनी जोर लावून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे दरवाजा उघडला. ते दोघेही जीव वाचवून घराबाहेर पडले आणि त्यांनी मागे वळूनही पाहिले नाही. त्यानंतर रमेश आणि सीमा कधीही त्या गावात परत गेले नाहीत. तो काळोख्या रात्रीचा भयानक अनुभव त्यांच्या मनात कायम घर करून राहिला. आजही त्यांना त्या जुन्या घराची आणि त्या रहस्यमय मुलाच्या आकृतीची आठवण येते आणि त्यांच्या अंगावर काटा येतो.